नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय पवित्र, शुभ आणि भक्तिभावाने पूर्ण असा विषय. आषाढी एकादशीचा उपवास नेमका कसा करावा. आषाढ महिना सुरू झाला की भक्तांच्या मनात गोड उत्सुकता जागी होते. विठ्ठलाच्या भेटीची, वारीची, एकादशीच्या उपवासाची. पंढरीचा विठुराया हात कमरेवर ठेवून आपल्या भक्तांच्या प्रतीक्षेत असतो आणि त्याच्यासाठी आपण एक दिवस उपवास करून त्याच्या चरणी आपली भक्ती अर्पण करतो. चला तर मग जाणून घेऊया आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा, काय खावे, काय टाळावे आणि त्यामागील आध्यात्मिक महत्त्व काय आहे. आषाढी एकादशीचा उपवास करण्यासाठी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमी दिवशी फक्त एकदाच जेवण करावे. एकादशीच्या दिवशी पूर्णपणे उपवास करावा आणि द्वादशीला म्हणजेच उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उपवास सोडावा. आषाढी एकादशी उपवास कसा करावा. एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. घरात किंवा पूजास्थानी विठ्ठलाची मूर्ती, फोटो ठेवून त्यासमोर दिवा लावा, हार अर्पण करा. मग खाली बसून नम्रतेने संकल्प करा, आज मी विठ्ठलाच्या कृपेसाठी, मनशांतीसाठी, आत्मिक उन्नतीसाठी उपवास करते. मी या दिवशी सात्विकता पाळीन, राग, द्वेष, वाद, अन्नपाणी यापासून संयम बाळगीन. आता आपण पाहूया उपवासाचे प्रकार कोणते असतात. पहिला आहे निर्जला उपवास. यात पाण्यासह कोणतेही अन्न ग्रहण केले जात नाही. हे खूप कठीण असून फक्त शारीरिक क्षमता असेल तरच करावा. दुसरा आहे फलाहारी उपवास. फक्त फळे, दूध, दही, साबुदाणा, राजगिरा, शिंगाड्याचे पीठ यासारखे उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. तिसरा आहे सात्विक उपवास. एकदाच अल्प प्रमाणात सात्विक अन्न जे कांदा लसूण वर्ज्य असावे. आपले आरोग्य लक्षात घेऊन यापैकी कोणता प्रकार स्वीकारायचा ते ठरवा. एकादशीचा दिनक्रम काय करावे. या दिवशी विठ्ठलाचे नामस्मरण, कीर्तन, भजन, हरिपाठ, गीतावाचन यामध्ये दिवस घालवा. घरात टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिभावाने भजन करा. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. एखादी संत कथा ऐका किंवा मुलांना सांगितली तरी पुण्य मिळते. मन शांत ठेवावे, क्रोध, वाद टाळावेत. रात्र झाली की शक्य असल्यास जागरण करा. देवाजवळ दिवा लावा आणि शांत ध्यानधारणा करा. उपवासादरम्यान काय खावे. उपवासात सात्विक आणि हलके अन्नपदार्थ खाण्याची परंपरा आहे. पुढील पदार्थ उपवासात खाता येतात. फळे, केळी, सफरचंद, पेरू, द्राक्षे, संत्री, डाळिंब इत्यादी. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, दूध, दही, ताक, लोणी. उपवासाचे धान्य, साबुदाणा, राजगिरा, शिंगाड्याचे पीठ, कठ्ठूचे पीठ, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, साबुदाणा थालीपीठ, राजगिरा लाडू, राजगिरा खीर, बटाट्याची भाजी, कांदा लसूण वर्ज्य असलेली, बटाट्याचे चिप्स, शिंगाड्याच्या पिठाचे थालीपीठ किंवा डोसे. पेय काय घेऊ शकतात. ताक, लिंबू सरबत, नारळ पाणी, फळांचा रस. सेंदो मीठ म्हणजेच उपवासाचे मीठ. उपवासात काय खाणे टाळावे. उपवासात पुढील पदार्थ वर्ज्य आहेत. धान्य जसे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, डाळी. कांदा आणि लसूण कारण हे सात्विक मानले जात नाहीत. सामान्य मीठ वापरणे टाळावे. उपवासात सेंदो मीठ वापरावे. बाहेरील अन्न किंवा तळलेले, मसालेदार किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ. उपवासात प्रतिबंधित भाज्या म्हणजेच पालक, मेथी, फ्लॉवर, मटार, गाजर इत्यादी. व्रत करणाऱ्यांसाठी मांसाहार, मद्यपान, तंबाखू हे पूर्णपणे वर्ज्य आहे. द्वादशी उपवास सोडण्याचा दिवस. उपवास कधी आणि काय खाऊन सोडावा. पारणा. पारणा म्हणजे काय. उपवास सोडणे. उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सकाळी पारणा वेळ सोडावा. पारणा वेळ स्थानिक पंचांगानुसार तपासावी. पारणा करण्यापूर्वी विठ्ठलाची पूजा करावी. सात्विक भोजन घ्यावे जसे की वरण भात, दही भात, साधी भाजी, पापड. प्रथम हलके अन्न घ्यावे जेणेकरून पचनसंस्थेला त्रास होणार नाही. उपवास सोडताना प्रथम पाणी, ताक किंवा फळांचा रस घ्यावा. त्यानंतर भोजन करावे. मस्त चवदार आणि पौष्टिक उपवासाचे पदार्थ. विशेष सूचना आरोग्याच्या दृष्टीने. मधुमेह, रक्तदाब, थकवा, गर्भवती महिला यांच्यासाठी निर्जला उपवास योग्य नाही. फलाहारी किंवा सात्विक उपवास योग्य.
पुरेसे पाणी घ्या. शरीराला डिहायड्रेशन होऊ देऊ नका. आषाढी एकादशीचा उपवास म्हणजे उपास नाही, तर एक अंतर्मनाचा प्रवास आहे. विठुरायाशी जोडलेली एक दिवसाची साधना आहे. जर हा उपवास श्रद्धा, भक्ती आणि नियमपूर्वक केला तर मनशांती, पवित्रता आणि आयुष्यात नवा उत्साह मिळतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूबचा भक्तिमय परिवार वाढवण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.